Good morning from Care for Nature Foundation. I hope you all are enjoying this habitat in first place. Wetland habitat आहे, खाडीच्या किनारीचा आहोत आपण आणि सगळ्यांनी फ्लेमिंगोज बघितलेले आहेत. बट मोर दॅन फ्लेमिंगोज त्याच्यात अजून पण वॉटर बर्ड्स आहेत जे आपल्याला पाहायचे आहेत. आपण हळूहळू या रोडच्या बाजूने जो इकडे एक नाला आहे छोटासा, त्याच्यात बरेच पक्षी दिसतील आपल्याला. फ्लेमिंगो हे सगळ्यांनाच आवडतात कारण ते आकाराने मोठे असतात, त्यांचं एक वेगळं अट्रॅक्शन असतं. बट फ्लेमिंगोच्या बरोबर स्टॉक्स आहेत, नंतर क्रेन्स आहेत, असे बरेच पक्षी आहेत जे आपल्याला बघायचे आणि छोटे छोटे प्लोवर्स आहेत. तर ते सगळे पक्षी बघायला पण एक वेगळी मजा असते. ब्लॅकविंग स्टिल्ट आहे. तर आपण आता जाताना आता सगळे पाहूया. आणि तुम्ही मुलांसाठी खास म्हणजे मुलांना हे सगळं निसर्ग जो आहे तो त्यांना खास त्यांच्यापासून दुरावतोय. तर ॲटलिस्ट वी आर प्रिव्हिलेज की मुंबईच्या पासून इतक्या जवळ असं काही आहे तुम्हाला वाटलं होतं का कोणाला? कारण जे लोक आधी आले असतील त्यांना माहीत असेल, त्यांना ठीक आहे. पण आता माझा मित्र जयेश इथे येत होता, त्याला हे माहीत पण नव्हतं की असं काही लोकेशन आहे. आणि द मोमेंट यू गेट इनसाइड फ्रॉम एक्सप्रेस हायवे, यू कट डाऊन फ्रॉम द सिटी आणि इथे एकदम शांत आणि निसर्गरम्य असं मुंबईत जे आपल्यापासून दुरावत चाललेला निसर्ग आहे तो इथे आपल्याला पाहायला मिळतोय. तर हा ग्रासलँड हॅबिटेट असा दिसतो एवढा, हाच फार महत्त्वाचा असतो. काहींना वाटतं हे सुकलेलं गवत आहे, काय याचा उपयोग, आणि ही खारपेटी म्हणजे हे मँग्रोव्ज जे दिसतात हे आपल्यासाठी फार महत्त्वाचे आहेत. फार म्हणजे त्याच्यापासून जो पाणी आपल्या शहरात येण्यास स्टॉप होतं. म्हणजे जेव्हा हायटाईड येते किंवा जेव्हा पूर येतं, पूरस्थिती असते, तेव्हा हे कांदळवन किंवा हे मँग्रोव्ज जे असतात ते एक बॅरियर बनतात आणि आतमध्ये जो पाणी येत असतं त्याचा फ्लो कमी करतात ते. तर त्यासाठी फार उपयुक्त. आणि या सगळ्या मँग्रोव्जमध्ये म्हणजे आपण जरा पुढे जाऊ तेव्हा तुम्हाला अजून आतमधलं डीप कळेल की हे मँग्रोव्ह एक इकोसिस्टम असते ज्याच्यामध्ये आपल्या इथे गोल्डन जॅकल्स पण राहतात. तर तो आता फार रिसेंटली कमी होत चाललेला आहे. तर त्याचं हे हॅबिटॅट आहे आणि बरेच ग्रासलँड पक्षी असतात जे आता आपण पाहूया. आणि अलॉंग विथ ग्रासलँड त्याच्या बाजूलाच ही कांदळवन आणि हे खाडी असल्यामुळे आपल्याला हे वॉटर बर्ड्स दिसत आहेत, जसे फ्लॅमिंगोज आहेत, स्टॉक्स आहेत, क्रेन्स आहेत. तर आपण अजून ओळख करूया पक्ष्यांची आणि आय होप यू विल ऑल एन्जॉय दिस ट्रेल. माझं पर्पज होतं इथे की वाघे सर म्हणून जास्त जाणं झाले की डिस्टर्ब होतात, पण तेवढं काही डिस्टर्बन्स नाही होणार. आणि मेन उद्दिष्ट हा आहे की जेवढे लोक जास्त झालेत तेवढे जास्त तिकडे तिकीट्स कट डाऊन झालेले आहेत. तर आपल्या ऑथॉरिटीजला पण कळतं की लोकांना पण एक अवेअरनेस आहे, दे आर कमिंग टू वॉच बर्ड्स. ओके, जेवढे लोक जास्त आतमध्ये येतात त्याच्यामुळे एक इम्पॅक्ट पडतो टुवर्ड्स द ऑथॉरिटीज, टुवर्ड द गव्हर्नमेंट, की ही लँड जी आहे ही आपण वाचवली पाहिजे. अदरवाईज उद्या असं होईल की इथे पण डेव्हलपमेंट येईल, ह्याची काही गरज नाही म्हणून. पण जेवढा अवेअरनेस लोकांमध्ये जातो, एक माउथ पब्लिसिटी होते की तुम्ही जाऊन तुमच्या मित्रांना सांगाल की मी आज अशा अशा ठिकाणी गेलेले किंवा अशा अशा ठिकाणी गेलो होतो. तर हे एक प्रकारचं पब्लिक साईज पण होतं की बाबा असं असं ठिकाण आहे आपल्या इथे आणि ह्याचं कॉन्झर्वेशन होणं फार महत्त्वाचं आहे. विल प्रोसीड फॉर अ बर्ड ट्रेल. पण हे बघ, हे उचल हातात, एक फुल घे बघू तू पण. हे घे. हा आहे ना, जॅकल आहे तिथे, जॅकल आहेत, गोल्डन जॅकल. बस वरती फ्लावरिंग दिसतंय तुम्हाला. फार महत्वाचं झाड आहे जंगलातलं. पळसाला पाने तीन असं म्हणतात, बरोबर आहे? तुला माहिती आहे का रे पळसाला पाने तीन? हे ऐकलंय का कधी? नाही ऐकलंय. हाच मोठा दुरावा होत चाललेला आहे. तर पळसाला बघ, प्रत्येक ह्याला तीन तीन पाने आहेत, दिसतात, लिफिंग दिसतंय. पळसाला पाने तीन. हे बघ, हा या फुलात खूप मध असतं आणि आता आपण गेलो म्हणून तिथे पक्षी येत होता ते मध घ्यायला. त्याच्यामुळे ही एक पर्वणीच असते पक्ष्यांसाठी. व्हेनेवर इट फ्लॉवर्स, बरेच पक्षी ह्याच्यातलं मध घ्यायला येतात. ह्याला इंग्लिशमध्ये फ्लेम ऑफ फॉरेस्ट म्हणतात. आता फ्लेम ऑफ फॉरेस्ट का म्हणतात? ही फ्लेम वाटते ना, ज्योत वाटते ना अशी एकदम फ्लेम. आणि काही पळस तर असे लाल भडक होऊन जातात, पण एक पटकन असं एक ग्लान्स मारलं ते तिकडे अशी आग लागल्यासारखी वाटते की नाही, दिसतंय की नाही? हा, तसं ते फ्लेम म्हणतात त्याला. फ्लेम म्हणजे आग, फायर. ओके, फ्लेम ऑफ फॉरेस्ट. जंगलामध्ये हे बघितलं तर असं वाटतं की आग लागली त्या झाडाला, म्हणून त्याला फ्लेम ऑफ फॉरेस्ट म्हणतात. मध घेतोय तो सनबर्ड आहे. हा, शिंजीर पक्षी. शिंजीर पक्षी छोटेसे असतात एकदम,
सनबर्ड्स. ऍक्च्युली ही खाडीच आहे आणि खाडीची ही एस्च्युअरी आहे, म्हणजे एक बॅकवॉटर तेच आहे. पाम स्विफ्ट आहे जी उडाली, ती पाकोळी म्हणतात त्याला. पंख आहेत ते असे धनुष्यासारखे असे मागे वळलेले आहेत एकदम, आणि फास्ट जाते एकदम. स्विफ्ट गाडीचं नाव त्याच्यावरूनच आहे, तर स्विफ्ट आहे ना, तर पाम स्विफ्ट. ऍक्च्युली तो स्विफ्ट पक्षी आहे, फास्ट जातो असा एकदम. हॅरियर बसलेला इथे, मोठा असा ब्लॅक ईगल असतो हॅरियर, तो बरोबर आतमध्ये इथे बसला होता आणि एकदम क्लोज होतो आम्ही, तरी देखील तो शांत होता. त्याला माहित होतं की मला इथे कोणी काय करणार नाही. एक मोठा हॅरियर होता इथे. हा स्पूनबिल. हो 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 स्पूनबिल नाव याच्यासाठी होतं त्याचं. आता तो टर्न मारतो, त्याची जी चोच असते ती स्पून सारखी असते, अशी पुढे गोल असते. पाण्यावरती आकर्षित होतात ते वॉटर बर्ड्स आहेत, जसं फ्लेमिंगोज आहेत, टर्न्स आहेत, ब्लॅकविंग स्टिल्ट आहेत, ते सगळे वॉटर बर्ड्स आहेत. आणि वर्सेस बुलबुल वगैरे जे इथे दिसतात इतर पक्षी, ते सगळे इकडचे आपले जे कॉमन बर्ड्स आहेत ते. तर जे वेटलँड बर्ड्स आहेत ते फार महत्वाचे आहेत, कारण त्यांना असं हॅबिटॅट लागतं वेटलँडचं, तर त्याच्यावरती ते जातात. मगाशी आपण स्टॉर्क बघितले, पेंटेड स्टॉर्क होते फ्लाईटमध्ये, पण आपल्याला वाटलं की ते फ्लेमिंगोज आहेत, बट दे वेर पेंटेड स्टॉर्क्स. खूप मोठा पक्षी असतो. हा आवाज कोणाचा आहे? रोज रिंग पॅराकिट. ती टिटवी आहे ती बघा ती. ओके, वरती बसला तो कोण आहे? हा ती घार आहे. ही टिटवी आहे, ती त्या घारीला उडवायचा प्रयत्न करते. ही घार आहे तिथे, ही बघा. हा पॅराकिट आहे, पॅराकिट आहे. ही बघा, ही मारते त्या घारीला, घारीच्या मागे लागले. हा पेंटेड स्टॉर्क. ओके, तो पेंटेड स्टॉर्क आहे, मोठा एकदम. तो पेंटेड स्टॉर्क आहे. हा ते रंग असतात त्याच्यात बरेच, रेड कलर, डार्क रेड कलर असतो त्याच्यावर. खूप मोठा पक्षी आहे तो. जोरात आत कीजिए. असं ओरडतो. खेच ना तर एवढं नाही, पण एवढंच. पक्षी कुठच्या पक्षाचा आवाज काढला? हा रोज रिंग पॅराकिट आहे. हा बघ, हा जो वरती होता ना आता इकडे. चलो फ्लेमिंगो आहे जवळ इकडे कुठे. You can close your eyes, just observe. आपण आता कुठे चाललोय? आवाजाने ते लगेच उडायचा प्रयत्न करतात. तर थोडंसं हळूहळू जाऊया आणि आपल्याला जस्ट थोड्या पुढे जायचं, जास्त नाही. हे सगळे मँग्रोव्ज आहेत, ते तुम्ही पाहून घ्या. सगळ्या नीट ऑब्झर्व करा डोळ्यांनी, खालचं आणि वरचं दोन्ही ऑब्झर्व करा. खालती जे रूट्स आहेत, कसं सांगितलं, ते वरती बाहेर आलेले रूट्स आहेत मँग्रोव्जचे, ऑक्सिजन ब्रीथ करण्यासाठी, राईट. फार इम्पॉर्टंट फॉरेस्ट आहे हे. कांदळवन, मँग्रोव्ज, नॉट मँगोज, मँग्रोव्ज, MANGROVES, मँग्रोव्ज. तुम्ही सगळ्यात इम्पॉर्टंट फॉरेस्ट बघतायत मँग्रोव्ज. ते आपल्या मुंबई आपलं एक आयलंडच आहे आणि हे मँग्रोव्जनीच सराउंडेड आहे. तर हे सगळ्यात महत्त्वाचं असं फॉरेस्ट आहे, मँग्रोव्ह फॉरेस्ट. वी आर इन टू मँग्रोव्ह फॉरेस्ट नाव. ओके, चला. म्हणजे सगळीकडे आपण आता वाचत असू, ऐकत असू की सेव्ह मँग्रोव्ज, डेव्हलपमेंट व्हायला नको. इकॉलॉजिस्टचा मेन पॉईंट आहे की मँग्रोव्ज आपण काढले तर जे सुनामी वगैरे जे येऊ शकतात
सो मँग्रोव्ह ऍक्ट ॲज अ कुशन, ॲज अ बफर बिटवीन, पूर्ण बफरचंच काम करतात ते पाण्यामध्ये आणि याच्यामध्ये. नॅचरल बॅरियर आहे हा. आता इंग्लिशमध्ये आपण ब्रॅकिश वॉटर म्हणतो. पण खाडीचं पाणी जे असतं त्याच्यामध्ये चिखल प्लस बाकीच्या जमिनीतल्या मातीतल्या गोष्टी, त्यामुळे त्यांना न्यूट्रिएंट्स किंवा ह्याच्यासाठी ऑक्सिजनसाठी परत वर यावं लागतं. त्यामुळे त्यांची ते मुळं खाली जाऊन परत वर येतात. त्याला इंग्लिशमध्ये आपण त्याला हायग्रोस्कोपिक रूट्स म्हणतो. सो बिकॉज दे आर कमिंग अप, आपण ते त्यांना आपल्याला त्याच्या ह्याच्यामध्ये दिसतात सगळे ते. त्यांचं खालचं नेटवर्क ते हायड्रेटचं पाणी जातं आणि मग इथून बाहेर येताना मासे पकडले जातात त्याच्यामध्ये. आपण नीम हा हा हा. विस्वाक.